गुड मॉर्निंग स्टुडंट्स. परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपली जी 5वी फेरी म्हणजेच स्पेशल फेरी जी की ओपन टू ऑल फेरी होती, त्याची अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे. आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती अलॉटमेंट लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे. तर ती प्रसिद्ध झालेली लिस्ट कशी बघायची, आपल्याला कुठलं कॉलेज मिळालेलं आहे ते कसं बघायचं, त्या कॉलेजला आपल्याला अलॉटमेंट ज्या मिळालेलं आहे तिथे ऍडमिशन करण्यासाठी आपल्याला काय काय प्रोसिजर करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला लॉग इन मध्ये जाऊन काय काय करायचं आहे, या सगळ्याची माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये 100% फुल अँड फायनल तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा, कारण अलॉटमेंट ही आलेली आहे. अलॉटमेंट आल्यानंतर काय प्रोसेस करायची आहे हे तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा, आपल्याला वेबसाईट वरती आल्यानंतर सगळ्यांना तुम्हाला पहिल्यांदा एक काम करायचं आहे. तर इथं नोटीस काढलेली आली. नोटीस काय आलेली आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. तर नोटीस आहे, द अलॉटमेंट मेरिट लिस्ट शेड्यूल फॉर राऊंड 5 विल डिक्लेअर ऑन 11 AM टुडे. म्हणजे स्पेशल राऊंड 1 साठी जी अलॉटमेंट लिस्ट होती ती 11 वाजता लागणार असं जाहीर केले. तर बघा, ही नोटीस किती आहे, 8/6, म्हणजे ऍक्च्युली हे 6/8 आहे, म्हणजे 6 ऑगस्ट 2025 आहे. पण हे 11 वाजता लावणार होते, पण सकाळचे बघा किती वाजलेले आहेत, सकाळचे 9:07 झालेले आहेत. आणि 6/8/2025 म्हणजे 6 ऑगस्ट 2025. बघा, अलॉटमेंट लिस्ट मी तुम्हाला दावतो. हे बघा, अलॉटमेंट लिस्ट वरती जर मी क्लिक केलं तर आपल्याला इथं स्पेशल राऊंड 1 दिसत आहे. आणि डाउनलोड अलॉटमेंट लिस्टला क्लिक केल्यानंतर बघा, इथं आपल्याला सगळे अलॉटमेंट लिस्ट लागलेले आहेत. 9 वाजताच आपल्याला अलॉटमेंट लागलेल्या आहेत. तर तुम्हाला जर आर्ट्स असेल तर इथून तुम्ही आर्ट्सची अलॉटमेंट लिस्ट डाउनलोड करू शकता. कॉमर्स, सायन्स ची अलॉटमेंट लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि बघा, तुम्हाला मी इथं सायन्सची अलॉटमेंट लिस्ट डाउनलोड करून दाखवलेली आहे. बघा, कॉलेज अलॉटमेंट अलॉटमेंट लिस्ट 2025-26 राऊंड 5 साठी तो ऑलरेडी लागलेले आहे. आणि याच्यामध्ये जवळजवळ 1754 पेजेस आहेत. हे जर तुम्ही लिस्ट मोबाईलवरती डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा मोबाईल हँग होऊ शकतो. पण त्यामुळं डाउनलोड करायची काहीच गरज नाही. तुम्ही बाहेरच काय करू शकता, तुमचा होम वरती जायचंय तुम्हाला. आता होम वरती जायला आपण काय करू, इथनं एक नंबर काय करूया, कॉपी करूया. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमची अलॉटमेंट बघायची आहे तर तुम्ही अलॉटमेंट लिस्टला क्लिक करा. डाउनलोड करायची काही गरज नाही. तुम्ही न लॉग इन करता सुद्धा तुमचा नंबर इथे टाका आणि सर्च करा. अशा प्रकारे बघा, तुम्हाला अलॉटमेंट लिस्ट जे डाउनलोड न करता सुद्धा तुमची अलॉटमेंट कुठे झालेली आहे सगळी तुम्ही माहिती बघू शकता. बघा, इथे ऍप्लिकेशन आयडी, प्रिफरन्स नंबर, स्टुडंट कॅटेगरी, स्टुडंटची कॅटेगरी कोणती, अलॉटेड कॅटेगरी कोणती आहे, आणि मार्क्स किती आहेत, युडायस नंबर काय आहे, नंतर कॉलेजचं नाव काय आहे, हे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळते. पण ही माहिती लिमिटेड आहे. ही माहिती लिमिटेड आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला लॉग इन करू शकता. पण त्याच्या आधी मी तुम्हाला माहिती सांगू इच्छितो की तुम्हाला जे अलॉटमेंट झालेली आहे, ही अलॉटमेंट लिस्ट जे झालेली आहे याचं ऍडमिशन कधी करायचं. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे, कॉलेज अलॉट झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कधी करायचं. तर ऍडमिशन करण्यासाठी बघा, नोटीस काय, ऍडमिशन फॉर राऊंड 5 ओपन टू ऑल विल स्टार्ट फ्रॉम 6 ऑगस्ट. म्हणजे आजच लिस्ट लागली, आजच तुमचं 11 वाजल्यापासून ऍडमिशन तुमचं चालू होणार आहे ते 8 तारखेपर्यंत. बघा, 8 तारखेला 6:30 वाजेपर्यंत. तर 8 तारीख म्हणजे आहे परवा दिवशी. आज आहे 6 तारीख. 6 तारीख, 7 तारीख आणि 8 तारीख अशा 3 दिवशी तुम्ही तुमचं ऍडमिशन करू शकता. तर याची प्रोसिजर काय आहे त्याला आता आपण स्टार्ट करूया. याची प्रोसिजर काय आहे, अलॉटमेंट झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करायचंय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अजून आपलं बघा, तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुम्हाला माहित आहे की तुम्ही इथून लॉग इन करू शकता. लॉग इन करा, तुमचा आयडी आणि पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि तुमचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड वरती येता. तुम्ही डॅशबोर्ड वरती आल्यानंतर बघा, इथं स्टुडंट आपला नॉट ऍडमिटेड आहे. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, डाव्या साईडला मेनू बार मधून सगळ्यात खाली जायचं आहे, कॅप अलॉटमेंट शीट्स वर जायचं आहे. आणि इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे स्पेशल राऊंड 1. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इझिली बघू शकता या विद्यार्थ्याला एक कॉलेज मिळालेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही काय काय डिटेल्स बघू शकता. बघा, तुमचं जे काय आहे ते मेरिट नंबर, मार्क्स तुम्ही सगळं इथून बघू शकता. कॅटेगरी फॉर ऍडमिशन, तर ऍडमिशन साठी कुठली कॅटेगरी कन्फर्म केलेली आहे, जनरल ओपन नावाची कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे. याच्यामध्ये सायन्स मिळालेला आहे, सायन्सलाच टाकलं होतं, सायन्सच मिळालेलं आहे.
आणि याच्यानंतर बघा अलॉटेड प्रिफरन्स हा 4 नंबर आहे. अलॉटमेंट डेट आहे जवळजवळ सकाळची बघा आपल्याला 6:08 आणि सॉरी सॉरी अलॉटमेंट डेट आहे आपली 6 ऑगस्ट 2025. अलॉटेड कॅटेगरी बघा कुठल्या जनरल प्युअर आहे, म्हणजे या विद्यार्थ्याला जनरल प्युअर मधून ऍडमिशन मिळालं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथं अपलोड करायला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जर तुमचे आधीचे डॉक्युमेंट चुकले असतील तर तुम्ही नव्याने डॉक्युमेंट्स इथं अपलोड करू शकताय. चुकीचे असतील तर डिलीट करा, नव्याने ऍड करा. आणि तुम्हाला मार्कशीट, तुमचं मार्कशीट झाल्यानंतर तुमचं जे काही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, तुमचं अंडरटेकिंग आहे, तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत. नॉन क्रिमिलियर तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत. तुम्हाला जाताना तुमच्या बरोबर तुमच्या आधार कार्डचा ओरिजिनल आधार कार्ड, त्याची झेरॉक्स प्लस प्रत्येक जे ओरिजिनल असतात त्याच्या 2-2 झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत. प्लस तुमच्या वडिलांचं किंवा आईचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे. तुमचे फोटोज 3 ते 4 फोटोज तुमच्या जवळ लागणार आहेत. अशा प्रकारे सगळं तुम्ही घेऊन जायचं आहे ऍडमिशनला. तिथं तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते व्हेरीफाय केले जातील आणि त्याच्यानंतर तुम्हाला फी भरून तुम्हाला ऍडमिशन दिलं जाईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे सगळे डॉक्युमेंट इथं अपलोड झाल्यानंतर वेबसाईट वरती तुम्हाला प्रिंट अलॉटमेंट लेटर करायचं आहे. पण त्याच्या आधी लक्षात घ्या, तुम्हाला ऍडमिशनला जायच्या आधी तुम्हाला तुमच्या लॉग इन मधून तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन मधून तुम्हाला काय करायचं आहे तर प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणायचंय. ते कुठून करायचं बघा, ते दाखवतो तुम्हाला. तुम्हाला इथं ब्राउझर म्हणून मी तुम्हाला दाखवतो, एकच मिनिट थांबवतो. बघा एकच मिनिट दाखवतो तुम्हाला. ऑप्शन कसा दिसल हे पण सांगतो तुम्हाला. ऑप्शन कसा दिसेल तुम्हाला हे बघा, तुम्ही लॉग इन केल्यानंतर बघा तुम्ही हे असं तुम्हाला दिसत होतं. लॉग इन केल्यानंतर मी तुम्हाला आत्ताच दाखवलं. तर बघा हे लॉग इन केलं तुम्हाला असं दिसतंय, बरोबर आहे ना. तर असं दिसल्यानंतर आता सध्या इथं ऑप्शन येतोय का, इथं सध्या ऑप्शन येत नाही की प्रोसीड फॉर ऍडमिशन. पण तो ऑप्शन 11 वाजता चालू होणार. 11 वाजता तो प्रोसीड फॉर ऍडमिशन चालू होणार. तर बघा तुम्हाला इथं अपलोड करायला डॉक्युमेंट मी आत्ताच दाखवलं होतं बघा, इथं तुम्हाला दिसतंय डॉक्युमेंट अपलोड करतोय. तर हे विद्यार्थ्याचं लॉग इन आहे सध्या. आणि हे त्यांनी आपल्याला एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिले, त्याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रोसेस दिलेली आहे की विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करायचंय, अलॉटमेंट झाल्यानंतर प्रोसेस काय करायची याच्यावरती त्यांनी एक पीपीटी अपलोड केलेली आहे आपल्या वेबसाईट वरती. तेच मी तुम्हाला दाखवत आहे, बाकी काही वेगळं दाखवत नाही. असंच तुम्हाला इथं ऑप्शन घेणार आहे. तर ऑप्शन काय येतोय बघा, इथं तिसरा ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे, प्रिंट अलॉटमेंट लेटर आणि प्रोसीड फॉर ऍडमिशन अँड चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड. तर याच्यामध्ये बघा तिसरा ऑप्शन सध्या दिसतोय का विद्यार्थ्याच्या लॉग इन मध्ये. विद्यार्थ्याच्या लॉग इन मध्ये सध्या काय दिसत नाही, तिसरा ऑप्शन दिसत नाही. पण हा ऑप्शन किती वाजता चालू होणार, 10 वाजता किंवा 11 वाजता हा ऑप्शन तुम्हाला चालू होणार. म्हणजे 11 वाजता ऍडमिशन जेव्हा चालू होतील त्यावेळेस तुम्हाला इथं प्रोसीड फॉर ऍडमिशन ऑप्शन दिसणार आहे. मग त्यावेळेस विद्यार्थ्यांना प्रोसीड फॉर आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि मग प्रोसीड फॉर ऍडमिशनला क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर ऍडमिशनला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला क्लिक ऑन कन्फर्म हा असा मेसेज दिसल, तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. आणि बघा तुम्हाला इथं सक्सेस असा मेसेज मिळून जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही प्रोसीड फॉर ऍडमिशन याचा अर्थ आहे की तुम्ही कॉलेजला जाण्यासाठी कन्सेंट दिलेला आहे, ऍडमिशनसाठी कन्सेंट दिलेला आहे. तर विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी प्रोसीड फॉर ऍडमिशन करणं पहिल्यांदा गरजेचं आहे. अशा प्रकारे प्रोसीड फॉर ऍडमिशन झाल्यानंतर समजा एखाद्या विद्यार्थ्याला लागलेलं कॉलेज नको आहे, तरी पण तो विद्यार्थी काय करू शकतो, या अनडू प्रोसीड फॉर ऍडमिशन बटन वरती क्लिक करू शकतो. म्हणजे तो कन्सेंट माघारी घेऊ शकतो. हे पण ही पण सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आता विद्यार्थ्यांनी प्रोसीड फॉर ऍडमिशन केलं, ठीक आहे. याच्यानंतर काय करायचं, विद्यार्थ्याला प्रिंट अलॉटमेंट लेटर करायचं आहे. बघा विद्यार्थ्याचा अलॉटमेंट लेटर मी थोडक्यात इथं तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो. तुम्ही प्रिंट अलॉटमेंट लेटर केल्यानंतर बघा अशा प्रकारे तो विद्यार्थ्याचा अलॉटमेंट लेटर डाउनलोड होत असते. आणि अशा प्रकारे तुम्ही अलॉटमेंट लेटर डाउनलोड करू शकता तुमचं स्वतःचं पण. आणि हे अलॉटमेंट लेटर काय करायचं, तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस हे अलॉटमेंट लेटर घेऊन जाणं कंपल्सरी आहे. सो हे अलॉटमेंट लेटर घेऊन जाणं गरजेचं आहे. अलॉटमेंट लेटर दिसतं कसं हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. तर अलॉटमेंट लेटर बघा आपलं डाउनलोड झालेलं आहे. अलॉटमेंट लेटर बघा तुम्हाला थोडक्यात असं दिसणार आहे, एक प्रकारचं दाखवतो तुम्हाला. हे बघा असं प्रकारे आपल्याला अलॉटमेंट लेटर दिसणार आहे. हे प्रकारे असं अलॉटमेंट लेटर आपल्याला दिसत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रोसीड फॉर ऍडमिशन झालं, अंडू झालं. जर अंडू करायचं असेल तर अंडू पण करू शकता. आणि अशा प्रकारे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन जायचे तुमच्या कॉलेजमध्ये. जे आता सांगितलेले डॉक्युमेंट जसे की तुमचं मार्कशीट आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, तुमचं जे काही
कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, तुमचे आधार कार्ड असतील, तुमचं जे काही आधार कार्ड झाल्यानंतर तुमच्या वडिलांचं आधार कार्ड, फोटोज वगैरे असतील, नॉन क्रिमिलियर कास्ट सर्टिफिकेट, हे सगळं बोललो. आता हे सगळं तुम्हाला घेऊन जायचंय आणि तुम्हाला कॉलेजला फीस भरून तुमचं फिक्स करायचं. तुमचं ऍडमिशन तुम्ही अशा प्रकारे फिक्स करू शकता. ही पूर्ण प्रोसिजर आहे. आणि सगळ्यात विद्यार्थ्यांना अजून एकदा सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांना एक गोष्ट खूप महत्वाची आहे की हे जे तुमचं तुम्हाला ऍडमिशन मिळालेलं आहे, तुम्हाला जी अलॉटमेंट झालेली आहे, ती अलॉटमेंट बघा फक्त करण्यासाठी, ऍडमिशन करण्यासाठी, त्या अलॉटमेंटचं ऍडमिशन करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 3 दिवस आहेत. दॅट इज 6 ऑगस्ट सकाळी, आज 11 वाजल्यापासून 8 ऑगस्ट 6:30 वाजेपर्यंत याची नोंद सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. आणि याच्यानंतर आता जे काही अलॉटमेंट झालेले आहेत कॉलेज, याच्यातून जर काही कॉलेज सिलेक्ट, ज्या विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांनी याच्यातून पण ऍडमिशन मिळालं नसेल, म्हणजे राऊंड 5 म्हणजे ओपन टू ऑल आहे हा राऊंड. म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशनचा इथं संबंध नाही आहे. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना मेरिटवरती ऍडमिशन मिळालेलं आहे. याच्यातून पण काही विद्यार्थ्यांना जर मिळालं नाही, म्हणजे काही जर विद्यार्थ्यांना अलॉट झालं नाही, ऍडमिशन मिळालं नाही, तर विद्यार्थ्यांनी नाराज व्हायचं गरज नाही. याच्यातून काही वॅकन्सी जर शिल्लक राहतील तर आपल्याला स्पेशल राऊंड 2 म्हणजे ओपन टू ऑल राऊंड 2 हा पण आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळं काय जास्त काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, तुमचं सगळ्यांचं ऍडमिशन होणार आहे. याची नोंद सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. आधी ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे, अलॉटमेंट झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन ऍडमिशन कन्फर्म करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या लॉग इन करून तुम्हाला प्रोसीड फॉर ऍडमिशन करणं हे बंधनकारक आहे. प्रोसीड फॉर ऍडमिशन करून घ्या. तर हा व्हिडिओ मी आता सध्या अपलोड करत आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला अपलोड केल्यानंतर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच अपडेट आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येत असतो. त्यासाठी आम्हाला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, जास्तीत जास्त व्हॉट्सअप चॅनल्स पर्यंत, व्हॉट्सअप ग्रुप पर्यंत तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा की अलॉटमेंट आलेली आहे आणि तयार व्हायचंय आपल्याला ऍडमिशनसाठी. आपले डॉक्युमेंट्सचा सगळा सेट तयार करून, ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आणि तुम्हाला लॉग इन करून, तुम्हाला प्रोसीड फॉर ऍडमिशन करून जाऊन कॉलेजला जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या अशा प्रकारे तुम्हाला जाऊन तिथं फी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुमचं पूर्णपणे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं ऍडमिशन करून घ्यायचं आहे. तर थांबूया आपण इथंच, भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. बाय बाय.